राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन भव्य दिव्य असे जनरल गटामध्ये. तर आता महालक्ष्मी यात्रा जनरल गट सुटला. 1 नंबरला आता ब्रेकपेल आणि RX बैल आल्यात. 2 नंबरला रामया आणि करंबाळ वजीर आहेत. 3 नंबरला आता मायापुत्र यांची बैल आहे. 4 नंबरला आता गुलबी आणि गजा आहेत करंजी शेठ. 5 नंबरला म्हणजे गाड्या एकदम फास्ट गेलत्या, त्यामुळे काय सांगता आलं नाही. आता शेवट नंबरला आता भारताचं तिरंगेचं पट्टा घातलेलं ती बैल आहेत बघा. बुजार नागे उजवीचा आणि डावीचा आहे तो कुजगाव डॉक्टर गजा. उजवीचा आहे ते बंडाभाऊ हसब्यांचा बुजार नाक्या आणि त्यात गाडीवान आहेत परसवा गळगाव. त्याच्या मागं आता तासगाव फाकड्या आणि ससा पळाला, हेलिकॉप्टर ससा, ज्यामध्ये गाडीवान आहेत गोटू यमगर, बेनाडी ससा. तर पुढं आता दानवाड काळ स्वतः जोडणं पळाल्या बघा. प्रकाशदा पाटील यांची दानवाड काळ स्वतःने हरण्या. तर आता तिकडं गाडी पळाल्या ती ताशा पाटील यांचं सुंदरे आहे डावीचा, त्यामध्ये गाडीवान आहेत गुंडेवाडी रुपेश. तर आता आपल्या पुढं आहे ते बघा तासगाव फाकड्या आहे आणि निळ्या शिंगाचा आहे तो बेनाडी ससा, हेलिकॉप्टर ससा. गाडीत गोटीएम घर. पुढे आता परसवा गळगाव आहेत, बुजार नागे आणि गजेची गाडी पळवल्यात कुजगाव डॉक्टर. त्याच्या पलीकडे ताशा पाटील यांचा सुंदर्या पळालाय. गाडीत आहेत रुपेश गुंडेवाडी. उजवीचा बैल का आपल्याला ओळखलं नाही, तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्या पुढे तर दानवाड काळ पळालाय बघा. स्वतः जोडणार तुकाराम आहेत गाडीत. दानवाडची स्वतः जोडणार हरण्या आणि पाखऱ्या. त्या पुढे जातात सतीशप्पा आहेत, ज्यामध्ये गाडीवान आहेत सतीशप्पा गाडीत आहेत तो बैल आहे उजवीचा लिंगनूर गुत्ता, लिंगनूर गब्बर. डावीचा तो श्रीकांत हजेर कोकटुळी अशी गाड्या पळालत्या. तर आपल्या पुढे आता गोटीएमगर गाड्या हाणल्यात, ज्यामध्ये डावीचा तासगाव फाकड्या बबन तासगाव यांचा आणि उजवीचा आहे तो बेनाडी ससा. त्या पुढे रुपेश गुंडेवाडी आहेतच. तर आता गाड्या आता जसं जसं आपल्याला दिसायला चालू होतील तसं तसं आणि परत सांगतोस तुम्हाला. निळा शिंगाचा ससा आहे, बेनाडी ससा. पलीकडे आता भुजार नागे आणि गजेची गाडी पळाल्या. त्याच्या पलीकडे इकडे उजवीला रुपेश होता. तर इथं जरा चिखलात बैल ठेचका आलीत, परत आणि उठून पाहिलीत. तिकडे आता अनिल बंडगर गाडी आणल्यात बघा, पिवळ्या पक्कीची गाडी, ज्यामध्ये उजवीच आहे ते पाचगाव चिमण्या, दोंडबादादा आणि बंडादा शिंदे पाचगाव चिमण्या. आणि डावीच आहे ते साहेब आणि औरवाडे जंगम साहेबांनी. हे आता बंडाभाऊ गाडी आणाल ती गाडी ती उजवीचा टोपकर साहेब यांचा चिमण्या आणि डावीचा होता तो पापाडवरी यांचा तलवार. हे आता दानवाड काळ आहे बघा. उजवीचा आहे तो हरण्या आहे, प्रकाशदांचा स्वतः जोडणं पाहिल्या काळा आणि हरण्या. तर आपल्या पुढे आता शानोर संधी आहेत. डावीचा आहे तो राजा, उजवीचा आहे तो सायलेंट ओशा. तर आता युवराजदास शिंदे यांचा सायलेंट ओशा आणि डावीचा आहे तो राजा बैल पळालाय. त्या पलीकडेच आता ती जोडण्या पळायला बघा माया पोत्रे. डावीचा आहे ते कुठल्या कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. पुढं आता गजा करंजी शेठ यांचा उजवीचा गजा, शिवादा गाडी हाण लागल्या शिवादा कुर्डू. डावीचा आहे तो नामदेव जानकर साहेब यांचा गुलब्या. त्या पुढे जाता बावदांचा राम्या पळाला आहे डावीचा आणि उजवीचा आहे मित्रांनो कळंबा वजीर, ज्यामध्ये गाडीवान आहेत रावदादा. पुढं आता ब्रेकपेल आणि RX बैजी गाडी पळाल्या. राजूदादा पाटील यांचा ब्रेकफेल बैजा आणि संभादा गाडगे यांचा RX बैजा. डबल बैजेची गाडी पाहिल्या. 2 नंबरला आता राम्या असा आहे आणि कळंबा वजीर. तिकडनं आता शिवादा पुढे चालल्यात बघा. 3 आणि 4 मध्ये फाईट लागल्या शानूर संधी आणि शिवादांच्या मध्ये. इकडं आता दानवाड काळ्याची गाडी आली स्वतः जोडणा. त्याच्या मागच आता लिंगनूर गब्बर ही गाडी पाहायला आल्या बघा आणि श्रीकांत हजेर कोकटू ही गाडीत आहेत सतीशप्पा. त्या मागच आता बंडाभाऊ गेलं पापडवरी पाचगाव यांचा तलवार आणि उजवीचा आहे तो टोपकर साहेब यांचा चिमण्या. त्या मागं आता भुजार नागेची गाडी गेलती. त्या मागं कळंबा माफ करा पाचगाव चिमण्याची गाडी गेलती. त्या मागं आता सुंदऱ्याची गाडी गेलती, महिषा सुंदऱ्या. आणि आता पुढं पळाल्या ती तासगाव फाकड्या. या अशा गाड्या पाहिल्यात. गोटीएम आहेत गाडीत. या गाड्या आता निम्मा टप्पा पूर्ण करून पुढे आल्यात. आता कलरकडे चालल्यात. कलर जरा अजून इथनं लांब आहे. आणि एकदा क्रम सांगतो तुम्हाला. 1 नंबरला तिकडं अजून ब्रेकपेलच पळालता. 2 नंबरला तांबडी पक्की दिसाल ती, माफ करा गुलाबी पक्की दिसाल ती राम्याचीच होती. हे आता आपल्या पुढं पळाल्या. हे आता ससाच आहे, बेनाडी ससा आणि तासगाव फाकड्या, बबन तासगाव यांचा, बबन नलवडी तासगाव. गोटीएम करत गाडी ती आपल्या पुढं दिसायला लागली. त्या पुढं तर रुपेश गुंडेवाडी आहेत, ज्यामध्ये डावीचा आहे तो ताशा पाटील महिषा सुंदऱ्या आणि उजवीचा काय बैल आपल्याला ओळखलं नाही, तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रुपेश गुंडेवाडी. त्या पुढं जाता अनिल बंडकर आहेत गाडीत, ज्यामध्ये पाचगाव चिमणे आहे आणि दुसरा बैल आहे ते औरवाडे जंगम साहेब यांचा हरण्या, साहेब हरण्या. अनिल बंडकर गाडीत होतात. गाड्या आता कलरकडे चालल्यात. बघूया आता कोण कुठनं चालले. तर आता ही पिवळी पक्की आहे ती साहेब हरण्या आहे. ही आता
सुंदर आहे बघा ह्यो गव्हाण केसरीचा मानकरी. तर ह्यो बैल ठेचकायलेला आहे ह्यो साहेब हरण्या. गाडीत अनिल बंडकर आहेत. जरा चिक्कल होतं तिथं. गाड्या जरा शॉर्टकट मारायला गेल्या त्यामुळं. तर गाड्या तर कलर घेऊन आल्या. 1 नंबरला कलर घेतला ब्रेकपेल पाहिजे RX पाहिजे. 2 नंबरला कलर घेतला राम्या आणि कळंबा वजीर. गाडीत आहेत गेस्कू दानोळी 1 नंबर. 2 नंबरला रावदादा. तर ह्या 2 गाड्यांच्यात फाईट लागल्या बघा. ह्या 2 गाड्या सुट्ट्या झाल्यात. तर बघूया आता ह्यात कोण बाजी मारते. 1 नंबरला आहे असा RX पाहिजे डावीचा संपदा गाडगे यांचा. आणि उजवीचा आहे तो राजदा पाटील यांचा ब्रेकफेल. त्यामध्ये गाडीवान गेस्कू दानोळी गेस्कू दादा. ते मागा तर रावदादांची गाडी आहे ज्यामध्ये डावीचा आहे तो पावदादा हजारे यांचा राम्या. उजवीचा आहे तो कळंबा वजीर पंकज मिरजे. त्यात आता गाडीवान आहेत बघा रावदादा पांडेगाव. हे अशी जोडणा पाहायला लागल्या. अजून बाकीच्या मागच्या गाड्या अजून लांब आहेत त्यामुळे आपल्याला ह्याच 2 गाड्या कव्हर केल्यात. मित्रांनो मैदान हे पूर्णपणे एकदम रास्त चालतं. कुठल्या प्रकारची बॅटरी मेजॉरिटी नव्हती. तरी आता बाहेरनं पाहिले ह्याच सगळं अडवले बघा कमिटीनं. दांडकं घेऊन लागले बघा पोरग मागं. तर कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी इथं कुठे होऊ दिली नाही कमिटीनं. 2च मोटरसायकल 2-3 मोटरसायकल कमिटी होत्या त्याच शेवटपर्यंत होत्या. एक सगळं मोटरसायकल बाहेर बाजूनं पण पळू दिलं नाही. आता आधीमध्ये कुठं पण पोरं पाळल्या त्यासनी सगळं कमिटीनं ठोकं टाकल्यात. ड्रायव्हरासनी तर सक्त सूचना दिली त्या कुठल्या प्रकारे जर काय बॅटरी तीन झाली तर सोडणार नाही अशा कडक शब्दात त्यांनी सूचना दिली. जसं आपल्या मुलाखतीत सगळं सांगितलेलं की कसं आहे कमिटीचं दांड घट्ट आहे तसं आज कमिटीचं दांड घट्टच होतं. तर अशीच मैदानं चांगली होऊ देत. तर पब्लिक पण ढीगच होतं. तर पब्लिक असल्या एवढ्या भरपूर पब्लिकात नियोजन लावणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. तर ती कमिटीने शक्य करून दाखवलं. कारण 2-250 पोरं एक टाक पळत होती. प्रत्येकाला जे नियोजन दिलं ते परफेक्ट नियोजन दिलं. तर आता 1 नंबरला ब्रेकपेलची आणि 2 नंबरला आम्याची गाडी गेली. 3 नंबरला तर राजा आणि सायलेंट ओशीची गाडी आल्या. युवरादा शिंदे यांचा सायलेंट ओशा उजवीचा आणि डावीचा आहे तो राजा. त्याच्या मागच आता गाडी आहे ती मायाप्पा उतरे. गाडीवर काय ओळखलं नाही तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तरी आता राजा आहे डावीचा आणि उजवीचा आहे तो सायलेंट ओशा. तिकडनं आता दानवाडची गाडी पण आली बघा स्वतः जोडणा. ते मागच आता भुजार नागे आणि खुसगाव डॉक्टर गजा ही पण गाडी आल्या. बरोबर आपल्याला तिरंगी पट्ट घातलेलं शिंगाला ती दिसते बघा गाडी. तिकडं आता दानवाडकडे स्वतः जोडणं पाहिल्या. तुकारामचा प्रयत्न चालूच आहेत. तर इकडे परसू पण आलाच लगेच चिटकायला कारण ती पण गाडी मागणं जोरात आलती. परसू पण आता प्रयत्न चालूच आहेत परसूचं. तर आता डावीचा गजा आहे उजवीचा आहे तो भुजार नाग्या. तर परसू आता गुडला बसलाय गुडघ्यावर. आता तो तवाच रेटत नाही. तरी आता पापाडवरी पाचगाव तलवार बैल आला बघा. तलवार नागे आणि उजवीचा आहे तो टोपकर साहेब यांचा चिमण्या. गाडीत होता बंडाभाऊ केला रे. तर कुठल्या गाड्या होत्या तुम्ही बघितला असाच कुठल्या गाड्या कुठं पळाल त्या. तर 1 नंबरला आता RX आणि ब्रेकपेल हाय अशीच पळाल्या. 2 नंबरला आता बावदांचा राम्या पळालाय राम्या आणि कळंबा वजीर. आणि 3 नंबरसाठी आता फाईट चालू आहे शानूर संधी आणि तुकाराम हुलगे यांच्यामध्ये. तर आता दानवाड काळ्याच्यात आणि सायलेंट वॉशेच्यामध्ये फाईट चालू आहे बघा. तर आता ह्यात कोण मारते बाजी बघूया. यात आणि काय निकालात काय बदल होते नक्कीच बघण्यासारखी गोष्ट आहे. तर व्हिडिओ कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कसा वाटला. अजून यात काय बदल करायचं असलं तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आपलेपणानं. तर 1 नंबरला आता हाय असं ब्रेकपेल आणि RX पाहिजे. 2 नंबरला राम्या कळंबा वजीर आणि 3 नंबरला आता दानवाडची गाडी घ्यायला बघा. बरोबर कट मारून बरोबर गाडी तोंडाला पडली. 4 नंबरला आता भुजार नाग्या आणि गजा आहेत खुसगाव गजा. या अशी जोडणा पळायला लागल्या. तर आता गाड्या आता फायनल टप्प्यात आल्या. आता पुढे पब्लिक दिसायला तुम्हाला पब्लिकचा आता महासागर दिसायला लागलाय. आता ही छत्री कोण घेऊन पळायला लागले त्याला आता बघूया कमिटी काय डोस टाकते काय. कारण आपल्या मग कमिटीच्या गाड्या होत्याच. कमिटीनं बाजूनं पळणाऱ्यासनी सगळं डोस टाकलेला. त्यामुळे हे मैदान खरं रास्त झालं. सगळ्या गट ते सगळं कमिटीने व्यवस्थित सोडलं. परफेक्ट नियोजन लावलेलं ज्यामध्ये 2 स्क्रीन लावलेल्या पब्लिकला परत 2-2 ठिकाणी थांबायला बरं पडावं ह्या हिशोबानं. त्याचप्रमाणे गाड्या सुटायचं एका ठिकाणी धरायचं एका ठिकाणी असं एकंदरीत सगळंच नियोजन जोरात लावलेलं कमिटीनं. त्यामुळे मैदान रास्त होण्यास मदत झाली. तिची पोरं त्यांना काय वेगळं वाटतंय ते आता त्यांनाच माहीत. यासने 1-2 काट्या टाकल्या की त्याशिवाय ही सुधारत नाहीत.
कुठेतरी बैलाच्या पायाखाली आली, घरची यांची वाट बघत असतात, पण आता काय करायचं. तर 1 नंबरला आहे असं तर ब्रेकपेल पाहिजे आणि RX पाहिजे आहेत. 2 नंबरला आता दानवाड काळ्याची गाडी गेल्या बघा. आता बघूया 3 नंबरमध्ये फाईट लागल्या तर कोणाला निकाल देण्यात येते. तर निकाल तर आता ड्रोनच्या माध्यमातून बघून दिलाय निकाल हो. जेव्हा आपण कॉमेंट्री करत होतो त्यानंतर आधी निकाल दिलायच हो. तर ह्यामध्ये आता निकाल दिलाय वावदांच्या राम्याला दिलाय आणि कळंबा वजीर, आणि 4 नंबर भुजार नाग्या आणि गजा असे निकाल दिले. 3 नंबर 3च बक्षीस होती. धन्यवाद मित्रांनो.